एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण झालं. अगदी टोकाला गेलं. बायको नवऱ्यावर प्रचंड संतापली. आदळआपट केली. बायको, आता हद्द झाली, माझी सहनशक्ती संपली. नवरा, मग आता काय करणार आहेस तू? बायको, मी आता माझ्या आईच्या घरी जाते. पुन्हा कधीच येणार नाही मी. नवरा, बिंदास्त जा. फक्त जाता जाता एक खुशखबर ऐकून जा. बायको, काय? नवरा, तुझी आई देखील काल वडिलांशी भांडली आणि तिच्या माहेरी निघून गेली. झंप्या हा प्रेमळ पिता आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन मजेत बागेत खेळत होता. गोड गोबाऱ्या मुलाला खांद्यावर घेऊन फिरताना अचानक कॉलेजमधली चिंगी ही सुंदर तरुणी त्याच्या समोर आली. चिंगी, हाऊ क्यूट, हाऊ लवली. मी एक पापा घेऊ? झंप्या, 1 मिनिट, मी मुलाला खाली ठेवतो. तुम्ही चटकन पापा घ्या. कोणी बघितलं तर उगाच लफडं होईल. संता, यार मला माझ्या गर्लफ्रेंडला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचंय. बंता, अरे मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे तिला. संता, तसं नाही रे, भलं मोठं वाटेल असं काहीतरी सुचव. बंता, मग असं कर, ट्रकचा एक टायरच दे तिला. बायकोच्या सततच्या बडबडीमुळे बंड्या जाम वैतागला होता. बंड्या, तू जर 5 मिनटं गप्प बसलीस ना तर मी तुला 500 रुपये देईन. बंड्याची बायको गप्प बसली. जेमतेम 2 मिनिटांनंतर तिने बंड्याला विचारलं, अहो जरा घड्याळ बघा ना, 5 मिनटं झाली का ते? एकदा एक दारुड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो. वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एक जण दारात उभ्या असलेल्या महिलेला विचारतो, तुकारामाचं घर हेच का? होय, ती महिला उत्तरते. मग आमच्यापैकी तुकाराम कोण आहे ते ओळखून त्याला घरात घ्या. जगातील 2 कठीण कामे. 1. आपल्या डोक्यातील विचार दुसऱ्याच्या डोक्यात उतरवणे. 2. दुसऱ्याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे. पहिल्या कामात हुशार त्याला शिक्षक म्हणतात. दुसऱ्या कामात हुशार त्याला व्यापारी म्हणतात. आणि दोन्ही कामात हुशार तिला बायको म्हणतात. एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करायला निघाले. एअर होस्टेस बाजूने जात असताना पोपटाने शिट्टी वाजवली तर तिने स्माईल केले ते बघून. मालकाने पण शिट्टी वाजवली तर तिने कंप्लेंट केली आणि शिक्षा म्हणून दोघांना विमानातून फेकून द्यावे असे ठरले. पोपटाने मालकाला विचारले, उडता येते का? मालक म्हणला, नाही. पोपट, मग शिट्टी कशाला वाजवली रताळ्या? नवरा, तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस. बायको, कसं काय? नवरा, माहेरी जाऊन. शिक्षक, सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे? हात वर करून बंड्या सांगतो, सर, ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात. शिक्षक, काय ते? बंड्या, आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले पण आताच काही सांगू शकत नाही.